पहिले उपनिषद भागी आत्मा काय करतो, दृश्य पाहत नाही, दृश्य ऐकत नाही किंवा दृश्याला स्पर्श जात नाही. म्हणजे हे शब्द स्पर्श रसरूपगंध हे पंचविषय आहे, त्या विषयानं आत्मा जाणला जाणार नाही ठरवायचं. मग हे जे विषय आहेत या विषयाला विषयत्व सुद्धा प्राप्त झालं त्याच्या सत्तेनं. लक्षात जसं भगवान रामकृष्ण सांगायचे, लग्न असलं म्हणजे नवरा ते पलंग असते ते विणलेला, त्याला काय म्हणतात, खाट पूर्वी त्याला खाट, त्या खाटावर बसला असा आणि गुडगुडी वळत असायचा. गुडगुडी वळायचं, तंबाखू ओढणं पूर्वी लई शाणे लोक होते. तर पाण्याचा भाग मध्ये असायचा, पलीकडे ते तंबाखू त्याच्यावर विस्तव असायचा आणि गुडगुडी म्हणजे ते जर ओढलं तर ते पाण्यातनं त्याचं जी तीव्रता कमी होऊन त्याला ते मिळत होतं गुडगुडी वळणारा. तो गुडगुडी वळतच असतं, कारण की बायको सगळ्यांना ह्याला आहेर कर त्याला आहेर कर सगळं करत असते, पण सत्ता कोणाची, त्या गुडगुडी वळणाऱ्याची. म्हणजे पती आहे म्हणून त्या पत्नीचं सगळं हालचाल सुरू आहे. काय असेल तर ते त्याच्या सत्तेनं ती कार्य करते. तसं माया ही सगळी कार्य करते, म्हणजे ईश्वर हा सत्ताधीश आहे. आणि या दोन्हीला सुद्धा आधारभूत परमात्मा आहे. आधारभूत म्हणजे तो सगळा नटलाय आणि आधारभूती तोच आहे. म्हणून परमात्मा आत बाहेर सर्वत्र सदोदित तोच आहे, त्याच्याहून भिन्नत्व नाही. परंतु भेद कळण्याकरता आम्हाला दोन जड आणि चेतनाचा भेद सांगावा. कारण आम्ही आता पहिलीच आहे नाही, पहिलीच सांगत असताना त्या जड चेतनाचा भेद सांगायला पाहिजे. अभेदाचं वर्णन केलं तर कळणार नाही. जसं समजा हे शिक्षक लोक सांगायला गेले पहिलीच्या मुलाला, चंद्राचं एवढं अंतर आहे, तो सूर्याचा एक ग्रह आहे अवघड झालं, त्याला काय कळणार नाही. त्याला सांगायला पाहिजे तो मामा आहे असं म्हणून त्याला सांगा. चंद्र हे चांदोबा म्हणजे मामा आहे आपला, कारण तो शीतळ आहे, तेव्हा प्रकाश देतो, आनंद देतो, म्हणजे त्याला बरं वाटतंय. त्याच्यावर दोन सशाची कानं आहे, सशाचं दिसतं, हे त्याला सांगायला पाहिजे. मग त्याला काय होतं, त्याच्या अगोदर तो सुखद आहे, चंद्र हा शीतळ आहे आणि त्याच्याबरोबर प्रेम निर्माण होतं. जो आनंद देणार त्यावर प्रेम निर्माण होतं. जे चॉकलेट देतं त्या मामाला ते काय करणार, त्यावर जाणार का नाही. जो थप्पड देतो त्यावर तिकडं जाईल, जाणार नाही. म्हणजे जो प्राथमिक अवस्थेमध्ये त्याला तुम्ही आनंद देणारी स्थिती सांगाल तर तो शिक्षण घेतो. आणि मग तो जेव्हा पदवीधर होतो किंवा 12वी नंतर त्याला कळा लागतं ज्ञानामध्ये, तेव्हा हा पृथ्वी सारखा ते ग्रह आहे, ते सूर्यापासून अलग झालेलं आहे, त्याला गती प्राप्त झाली आहे, त्याला जे काय पृथ्वीचं जे काय चुंबकीय क्षेत्र आहे त्याला गुरुत्वाकर्षण त्याच्यापेक्षा तिथं कमी आहे. हे नंतर सांगायचं, कारण पहिली तर सांगाल तर त्याला काय कळणार त्याचं. तसं जड चेतन भेद कधी सांगायला पाहिजे, की ज्याला जे तादात्म्य झाला त्याला सांगायचं नाही. ज्योतिषी तादात्म्य त्याला सांगून काय उपयोग आहे. म्हणून बद्ध आणि शुद्ध या दोन पुरुषाला शास्त्राची गरज नाही. बद्ध झाल्या माणसाला शास्त्र सांगून काय उपयोग आहे. काय सांगायला तुम्ही जड चेतन भेद, रोज मला कामाला जायला पाहिजे, 40 मिळते तेव्हा संध्याकाळी भाजी बघा, तुम्ही जड चेतनाचा भेद सांगत असलाय मला, मग त्याला काय माझा काय उपयोग नाही त्याला म्हणणार. आणि जो शुद्ध पुरुष आहे काय तो याच्या पलीकडे गेलाय, त्याला शास्त्राची गरज नाही. म्हणजे हे शास्त्र म्हणजे बडबड आहे त्याला वाटायला लागलं, ते कारणास्तव गोडोपदी करून गेलाय असं त्याला वाटायला. म्हणून ते एका ह्याच्यामध्ये काशीमध्ये तो स्तोत्र म्हणत होता. हो, शंकराचार्य चालत ते काय म्हणले, भज गोविंदम भज गोविंदम मूढ मथे. अरे मूढ म्हणजे अज्ञानी माणसा, त्या गोविंदाला भज म्हणजे स्तोत्र पाठ करून काय करतो. स्तोत्र म्हणजे स्तुतीच आहे, पण भजन म्हणजे काय आहे, त्याच्यामध्ये एक आनंद आहे, भजन आनंद आहे. नाही भजन केला तर प्रेमानं तर तुम्हाला आनंद मिळतो. नुसतं स्तोत्र पाठ करून काय करणार असं म्हणजे जिथं ज्ञान आहे, लक्षात काय, जिथं ज्ञान आहे म्हणजे यथार्थ ज्ञान आहे तिथं बाकीच्या गोष्टी त्याला सांगून काय फायदा नाही. पण जिथं ज्ञानच नाही, अज्ञान स्थितीमध्ये आहे, पण त्याला काही जाणून घ्यायचं आहे, त्याला मग भक्तीचा थोडासा ओलावा सांगावा लागतो, प्रेम द्यावं लागतं त्याला. मग तो काय करायला लागतो, त्याकडे ओढला जातो. जसं लहान मुलाला चॉकलेट दिलं तर काय करतो, त्याच्याजवळ जातो, चॉकलेट मिळतं, त्या आनंद होतो गोड खाल्यानंतर त्याला वाटतं. मग तसा आनंद होईल असं त्याला सांगायला पाहिजे. याला मुमुक्ष जो आहे त्याच्याकरता हे परंतु शास्त्राची गरज आहे. जो मोक्षाची तळमळ आहे, ज्याला काय समजून घ्यावं असं त्याला शास्त्र सांगलं जातं. आणि जो साधक आहे म्हणजे साधना करतो त्याला शास्त्र हा आधार असतो. तर शास्त्रामध्ये काय असतं, साधनेचे जे परिणाम आहे त्याला वर्णन केले असतात. तुम्ही चालला म्हणजे इथनं कोल्हापूरला चालला की इथं लिहिलं असतंय कोल्हापूर 25 किलोमीटर, पटणकोटलीत गेला तर ते 2-4 किलोमीटर कमी 21 किलोमीटर लिहिलं असतंय. ठीक आहे असेल ते त्याला कळायला लागतं की आपण चाललेला रस्ता बरोबर आहे. कोल्हापूरला चाललोय आता 21 किलोमीटर म्हणजे 4 किलोमीटर आपण आलो बरोबर असं म्हणतो. म्हणजे चाललेला रस्ता बरोबर आहे कळायसाठी जसं तिथं किलोमीटरचे दगड लिहून ठेवले, पुढे मैलाच होते एवढंच फरक आहे. हां,
तसं हे शास्त्र म्हणजे काय आहे, त्यांनी प्रवास केलं या मार्गानं, त्यांना जे अनुभव आले तिथं लिहून ठेवले त्याच्यात. मग जो साधना करतोय त्याला सुद्धा शास्त्र गरज आहे. म्हणजे माझी साधना बाबा योग्य आहे अयोग्य आहे त्याचं उजाळा करायसाठी काय तर आधार पाहिजे का नको. म्हणजे नकाशा म्हणजे हे शास्त्र आहे. आमचे महाराज म्हणायचे बाबा हे शास्त्र म्हणजे 7-12 आहे. मग 7-12 आहे हो, मग 7-12वर नांगर लावलं तर तिथे पीक येईल काय? 7-12 प्रमाणे जमीन कुठं शोधून काढायला पाहिजे तुमची. त्याला काय चतुर्सीमा असतात, उत्तरेला कोण आहे, दक्षिणेला कोण आहे, पूर्वेला कोण आहे, पश्चिमेला कोण आहे, रस्ता कोणीकडे आहे, सगळं त्या शास्त्रात उतार्यात लिहिलं आहे नकाशामध्ये. त्या नकाशाप्रमाणे त्या उतार्याप्रमाणे तुमची जमीन बघून तिथं नांगर मारला पाहिजे, तिथलं तण काढायला पाहिजे. आणि मग तिथं जे काही पेरला तर ते उगवलं तर त्याचं रक्षण करून मग तुम्हाला पीक येणार आहे. ते उतारा म्हणजे शास्त्र म्हणजे उतारा आहे. बरं उतारा नसलं तर जमीन तुम्हाला काय उपयोगायची नाही. म्हणजे उतारा नोंद पाहिजे नाही कुठं, हे माझं घर म्हणून तुम्ही म्हणून काय उपयोग, त्याचं पंचायत नोंद पाहिजे, त्याला फाळापडली पावती पाहिजे. म्हणजे काय तर नोंद पाहिजे तिची. म्हणजे शास्त्र हे नोंद आहे. संतांनी काय केलंय, हे अनुभवाची अभिव्यक्ती देऊन ठेवली. पुढच्या जीवाला मार्गदर्शक व्हावं, त्याचा अनुभव यावा, त्यांचा उद्धार व्हावा याच्याकरता उदात्त हेतून केलेलं आहे. पण उदात्त हेतून जे केलेलं तयार आहे शास्त्र, त्याला सतशास्त्र म्हणतात. आणि सतशास्त्र हे सत्य वस्तूचं दर्शन करण्यासाठी असतं. बाकीची कादंबरी अमुक मग ते क्षणभंग असतं, मनोरंजन असतं, त्याच्यामध्ये कवी कल्पना असतं. इथं कवी कल्पना नाही, सत्याचं दर्शन घडवतात शास्त्र. त्याला तुम्हाला काय करतं, पुरावा म्हणून तुम्हाला सिद्ध करतं हे तुमचं आहे. तसं शास्त्र काय करतं, तुमच्या अनुभवाला सिद्धत्व प्राप्त करतं आणि तुम्हाला पुरावा म्हणूनही दाखवतं. संतांचे विचार जे आहेत कधी वाया जाणारी गोष्ट ते तुम्हाला उद्धार करतात. आता श्रुती बृहदारण्यान म्हणून एक जे काही उपनिषद याच्यात जगत सर्वम आत्मवैयाभूत तत् केन किं पश्येत तत् केन किं भीवदेत. आता हे संस्कृत आहे, तसं ते ओळीमध्ये खाली अर्थ दिला आकाराला बरोबर लिहिणार आहे. आत्मा सामर्श्य मुखे कोण कोणातीत ऐकी कोण कोणातीत आखे विषय विशेषे अभावो जीवी दोरे सरपुनाही देखिला दोरे सरपुनाही ऐकिला दोरे सरपुनाही स्पर्शिला मिथ्या आभासला भ्रमभुजंग. दोरीनं कवा काय सापाला स्पर्शी असं काय प्रकार नाही, त्यानं बघितला नाही, स्पर्श केला नाही, ऐकलं झालं नाही, परंतु भ्रम झाला आणि आभास तिथं मात्र त्याला खरं वाटायला त्याला. तसं हे आत्मतत्वाला कुठल्याही प्रकारचा परिणाम नाही, सुख नाही, दुःख नाही, पाप नाही, पुण्य नाही, जन्म नाही, मृत्यू नाही. त्याला काय काय पण तो आभास झालाय त्याला मात्र सगळं सत्य आहे. आमचं पण धडधडलं खरं आहे काय. काही लोकांना ऍडमिट करायची पळी येते. म्हणजे सांगण्याचा मग अर्थ काय, आभासामुळं असं काय म्हणून तो तत्व कसं आहे निराभास, त्या आभासाला संबंध नाही. परंतु ज्याला आभास झाला त्याला उपचाराची गरज आहे. ठोको वाढल्यावर त्याला उपचार करायला पाहिजे किंवा त्याला सत्याचं दर्शन करायला पाहिजे. साप नाही हे दाखवा लागते म्हणजे मग काय होईल, थोडासा धीर मिळते. मग सत्याचं दर्शन करण्याची जर क्षमता असेल तर प्रश्नच नाही. ज्याची क्षमता नाही, ज्याची दातकिळीच बसली त्याला काय करणार, त्याला दाखवून का उपयोग विशुद्ध झालाय मग त्याला उपचार करावा लागतो. तसं जीव दशेला आलाय म्हटल्यानंतर याला उपचार सुरू झाला. हा तू जीवन आहे, तू शिव आहे, तू शाश्वत आहे, नित्य आहे, तुला जन्म नाही, मृत्यू नाही.